नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे 20 जे प्रश्न आहेत आपल्याला 2023 ते 2021 या 8 वर्षामध्ये जेवढ्या काही महा-टी-ई-टीच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये विचारण्यात आलेले इम्पोर्टंट असणारे 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरती आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपण काही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता. कारण आपण हे जे प्रश्न आहेत ते मुद्दाम रिव्हिजन म्हणून घेत आहोत, म्हणजे आपलं फास्ट रिव्हिजन आणि ऐकून तोंडपाठ देखील होऊन जातील. तर खालीलपैकी किंवा खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? तर या योग्य उत्तर असणारा या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3, तर सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं असतं हे जे आहे हे वैशिष्ट्य योग्य नाही. यामध्ये महत्त्वाचे काही पॉईंट्स देखील असणार आहेत, कारण आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचे पॉईंट्स देखील घेतलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3. तर पहा, यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे काही वैशिष्ट्य आहेत. यामध्ये काय आहे? अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययन हे नेहमी कृतीद्वारा घडत असते. अध्ययन हे अजन्म चालणारी एक प्रक्रिया आहे. अध्ययन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपातील अपेक्षित बदल होतात. अध्ययनामुळे आकलन होते. अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा येते. हे जे आहेत हे अध्ययन प्रक्रियेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे पहा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? शेवटचं वाक्य किंवा शेवटचा शब्द कधीही लक्षात ठेवा, यावरून आपल्याला पूर्ण प्रश्न समजून जातो. प्रश्न काय विचारलाय? अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील जी आधुनिक उपपत्ती आहे, तर खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश त्यामध्ये होत नाही? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर क्षेत्रीय उपपत्ती जी आहे याचा समावेश आधुनिक उपपत्तीमध्ये होत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू पडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. पहा, या ठिकाणी घडून किंवा पडून असा शब्द आहे. प्रश्न परत एक वेळा पहा, काय आहे? अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? मित्रांनो, आपल्याला खूप वेळा अशाच प्रश्न विचारलेले आहेत. एक व्याख्या दिली जाते आणि ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे ही व्याख्या आपल्याला विचारली जाते. यामधली जी व्याख्या आहे तर ही कोणाची आहे? तर ही आहे पहा, गिलफोर्ड यांची. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा, नॉर्मन एल जे आहेत यांची काय आहे? तर अध्ययन या प्रक्रियेद्वारे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येतात. ही नॉर्मन ची आहे. मर्फी यांची काय आहे? वर्तन व अवबोध या दोन्हींतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. ही मर्फी यांची व्याख्या आहे. गिलफोर्ड यांची व्याख्या लक्षात ठेवा, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारे जे बदल असतात त्याला म्हटलं जातं अध्ययन. आणि वुडवर्थ यांची व्याख्या कोणती आहे? तर अशा प्रकारे विकास घडवून आणणारी किंवा विविध प्रकारे विकास घडवून आणणारी अनुभव व परिस्थिती यांचं स्वरूप पूर्वीपेक्षा निराळं करणारी प्रक्रिया म्हणजेच ती अध्ययन होय. यामध्ये 4 वेगवेगळे मानसशास्त्र आहेत आणि प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं मत, आपापली व्याख्या आहे. यामध्ये आपल्याला गिलफोर्डवरती प्रश्न विचारला जातो आणि वुडवर्थवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, परीक्षेमध्ये साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता, मला इतके मार्क गुण मिळाले किंवा इतके गुण मिळाले असं सांगत सुटणं म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. या ठिकाणी आपल्याला एक संरक्षण यंत्रणा दिलेली आहे. तर ती कशी आहे? सिच्युएशन पहा काय आहे. परीक्षेमध्ये साधं म्हणजे नॉर्मल जर आपण सक्सेस झालो किंवा पास झालो तर त्यामध्ये वाक्य काय असतं? मी मुळीच अभ्यास केला नव्हता तर मला इतके गुण मिळाले असं सांगत सुटणं म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणं होय. तर हा आहे कृतक समर्थन, याचं आपलं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, यामध्ये काही पॉईंट्स आहेत आणि हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात. संरक्षण यंत्रणा पहा, सर्वात पहिला पॉईंट आहे की ते काय आहे? वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतींना मानसिक तंत्रांना संरक्षण यंत्रणा असं म्हणतात.
प्रतिपूरण यामध्ये एक घटक आहे पहा, प्रतिपूरण संरक्षण यंत्रणा. तर ही काय आहे? एखाद्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करून घेणे. यानंतर आहे तादात्म्य. तादात्म्याचा अर्थ पहा, आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काही प्रसिद्ध व्यक्तींच्या छायेमध्ये राहणं त्याला तादात्म्य म्हणतो. म्हणजे सरळ-सरळ उदाहरण सांगायचं झालं तर काही सध्याची जी पोरं आहेत हे आमदार, खासदार किंवा जो काही एखादा राजनेता असेल, समाजकारणी असेल त्याच्यासोबत फिरतात आणि स्वतःची प्रतिष्ठा किती उंच आहे हे दाखवण्यासाठी काम करतात. त्याला म्हटलं जातं तादात्म्य. यानंतर आहे नकारात्मकता. म्हणजे असहकार ठेवून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो, ती असते नकारात्मकता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते, असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न असा विचारलाय की अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतं, असं मत कोणाचं होतं आणि त्यांनी त्यावर प्रयोग सुद्धा करून दाखवला. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2. तर हेवर्ड व वॉटसन या दोघांचं असं मत होतं आणि त्यांनी तो प्रयोग सुद्धा करून दाखवलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? परत एक वेळ आपल्याला व्याख्या आहे. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक प्रश्न जो आहे ना, जर आपल्याला व्याख्या माहीत असेल किंवा हे मत कोणाचं आहे असं जर माहीत असेल तर आपल्याला प्रत्येक प्रश्न हा खूप सोपा जाणार आहे. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा, याला म्हटलं जातं आयडियाज. म्हणजेच काय, तर याला कल्पना असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये घटक आहे संवेदना. संवेदना म्हणजे काय, तर प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. नंतर कल्पना म्हणजे काय, तर प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना म्हणतात. आणि नंतर आहे पहा प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काय, तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोम्बज आणि स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? आपल्याला जे 4 विधानं दिली आहेत तर त्यापैकी कोणतं असं विधान आहे की जे कोम्बज आणि स्निग यांनी मांडलेली जी प्रेरणेची व्याख्या होती त्यामध्ये समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना हे जे आहे हे प्रेरणेच्या व्याख्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि ही जी प्रेरणेची व्याख्या आहे ही कोम्बज आणि स्निग यांची आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये एक महत्त्वाची नोट्स आहे पहा, स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर असल्यामुळे वर्तनाला मिळणारी चालना म्हणजे प्रेरणा होय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण होते? या ठिकाणी सन हा जो शब्द आहे हा असा आहे, लक्षात ठेवा. कधी वर्ष आहे 1995. भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही सन 1900 म्हणजे 1995 ला जगासमोर आली. तर ती कोणी आणली होती? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर डॅनियल गोलमन यांनी ती आणली होती. यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी मांडली होती. 1980 मध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादींचा समावेश त्यामध्ये केला होता. आत्मप्रचिती यात समावेश आत्मनिरीक्षक या क्षमतेची केला होता. डॅनियल गोलमन यांनी पुढे विस्तृत अभ्यास केला आणि भावनिक बुद्धी जी आहे ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही सर्वात पहिल्यांदा कोणी मांडली होती? तर ही मांडली होती पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी. पण ती जी आहे ती 1995 ला जगासमोर आणण्याचं काम कोणी केलं? तर ते केलं डॅनियल गोलमन यांनी. मित्रांनो, तुमच्यासाठी एक खास सूचना आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच हा बाजारामध्ये आलेला आहे. प्रकाशन आहे पहा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे आणि लेखक आहेत राऊतवार सर. या पुस्तकाची खास वैशिष्ट्य 2013 ते 2021 या 8 ते 9 वर्षामध्ये जेवढ्या काही महा-टी-ई-टीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील सर्व पेपर जशाच तसे सोबतच 2500 प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. सर्व उत्तर जे आहे ते फायनल आन्सर की नुसार घेण्यात आलेले आहेत. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
या पुस्तकाचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे काय महत्त्वाचं आहे, की अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे जे 2 घटक आहेत, तर हे हस्तलिखित स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. हे पुस्तक आपल्याला होणाऱ्या 2025च्या महा-टी-ई-टीसाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं, कारण यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे डिटेल्समध्ये प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाहीत, तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय. या ठिकाणी एक व्याख्या अशी विचारली, की आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही प्रगती केली, पण एका विशिष्ट लिमिटपर्यंतच आपण जाऊ शकतो. त्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. त्या अध्ययन वक्राचा जो टप्पा आहे त्याला काय म्हटलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत 6 वेळा विचारला आहे पहा 10 वर्षामध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 तर शारीरिक व मानसिक परिसीमा म्हणून त्याला ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यामध्ये प्रश्न मी परत एक वेळा वाचतो कारण प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका विशिष्ट मर्यादा म्हणजे जी लिमिट आहे त्या लिमिटच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत. तो अध्ययन वक्राचा टप्पा असतो शारीरिक आणि मानसिक परिसीमा. प्रश्न 10 आहे. वाचन अक्षमता असणाऱ्या त्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे काय? तर खालीलपैकी कोणती अशी चुकीची बाब आहे जी वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात, पण डावीकडून उजवीकडे वाचताना त्यांना अवघड जाते. ही जी बाब आहे, ही असणारी बाब अयोग्य असणार आहे. यामध्ये पहा डिस्लेक्सिया म्हणजे काय? तर वाचनात दोष असतो. डिस्ग्रेया डिस्ग्रफिया म्हणजे काय? लिखाणामध्ये दोष असतो आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे काय? तर गणितामध्ये दोष असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत? हा देखील प्रश्न मित्रांनो थोडासा महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असा कोणता मानसशास्त्रज्ञ झाला की ज्यांनी अनुवंशासंबंधीचं खूप मोठं संशोधन केलं आणि अनुवंशाचे काही नियम त्यांनी मांडले होते? तर ते जे व्यक्तिमत्व आहे किंवा मानसशास्त्रज्ञ आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 2 तर ग्रेगॉर मेंडल हे त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? मित्रांनो, आपण काही काही प्रश्न जे आहेत ना हे मुद्दाम रिपीट केलेले आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे आलेले प्रश्न आहेत. आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं पहा प्रायोगिक पद्धती. प्रश्न परत एक वेळा पहा कारण आपला हा प्रश्न जो आहे आपण हा स्वतः मी 4 वेळा हा प्रश्न घेतलेला आहे. याचं कारण काय आहे की हा प्रश्न सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारला आहे. खालीलपैकी अशी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती आहे ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? ती आहे प्रायोगिक पद्धत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? पहा धारणेचं मापन करताना कोणती अशी पद्धत आहे की ती वापरली जात नाही आणि ही जी पद्धत आहे ही पठन पद्धत असणार आहे. पठन पद्धती धारणेचं मापन करताना वापरत नाहीत. यामध्ये लक्षात ठेवा प्रत्यावाहन म्हणजे काय? तर आठवणे. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? तर ओळखणे. पुनर्अध्ययन म्हणजे काय? सराव करणे. आणि पठन पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात करणे. यामध्ये प्रत्यावहन पद्धती, प्रत्याभिज्ञान पद्धती आणि पुनर्अध्ययन पद्धती ह्या ज्या आहेत ह्या धारणेचं मापन करताना त्यांची पद्धत किंवा ही पद्धत वापरली जाते. पण पठन पद्धती ही वापरली जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली होती. परत एक वेळ आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची जी उपपत्ती आहे तर ती जॉन मेयर आणि कोणी मांडलेली होती? आणि ही जी आहे ही पीटर सॅलोवी यांनी मांडलेली होती. पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी मांडली होती. पण काही ठिकाणी लक्षात ठेवा 1980 असं वर्ष आहे, काही ठिकाणी 1990 असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला 1980 हे उत्तर आहे. पण लक्षात ठेवा काही ठिकाणी 1990 दिलेलं आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा 1990 असं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये एक छोटासा पॉइंट आहे. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही सरळ सरळ असणारी त्यांची व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? पहा मनोसामाजिक प्रेरणा खालीलपैकी कोणती नाही? संपादन, संलग्न, कुतूहल व शोधन आणि उत्सर्जन यापैकी कोणती अशी प्रेरणा आहे जी मनोसामाजिक प्रेरणेमध्ये येत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर उत्सर्जन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
या प्रश्नावरती काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पहा. प्रेरणेच्या आधी प्रकार पाहूया. एक आहे शारीरिक प्रेरणा, दुसरी आहे व्यक्तिगत प्रेरणा. शारीरिक प्रेरणेमध्ये खाणे-पिणे, झोपणे, विश्रांती, मलविसर्जन, तापमान नियंत्रण इत्यादी शारीरिक व आंतरिक गरजा आहेत. यानंतर व्यक्तिगत प्रेरणेमध्ये कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे, जीवनविषयक ध्येय गाठणे इत्यादी व्यक्तिगत प्रेरणा आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16 आहे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा हा देखील. हा प्रश्न आपल्याला परिसर अभ्यासमध्ये विचारला होता, पण आपण मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, तर गो. नि. दांडेकर यांनी लिहिलेली आहे. गो. नि. दांडेकर म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, गोपाल नीलकंठ दांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे पूर्णामाईची लेकरं. यामध्ये प्रकाश आमटे, रणजित देसाई, श्रीपाद नारायण पेंडसे यांचे सुद्धा महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत किंवा यांचं काही साहित्य सुद्धा आहे. प्रकाश आमटेंचं पहा, प्रकाश वाटा आणि रानमित्र. रणजित देसाई यांचं स्वामी आणि श्रीमान योगी ह्या दोनही कादंबऱ्या खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत. श्रीपाद नारायण पेंडसे यांचं यलगार, हद्दपार, गारंबीचा बापू आणि गो. नि. दांडेकर यांचं पडगवली, शितू, दुर्गभ्रमण आणि पूर्णामाईची लेकरं ही त्यांच्या कादंबऱ्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? मित्रांनो, धारणेबाबत कोणतं वैशिष्ट्य असं आहे जे योग्य आहे? आणि आत्तापर्यंत जेवढ्या महत्त्वाच्या 15 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या जशाच तशा बुद्धिमत्ता आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरचे आपण व्हिडिओज हे जशाच तसे घेतलेले आहेत. येणाऱ्या नंतरच्या व्हिडिओपासून आपण यामध्ये परिसर अभ्यास, मराठी व्याकरणाचा समावेश करणार आहोत. आणि तुम्हाला आत्तापर्यंत 1 ते 16 जेवढे काही महत्त्वाचे व्हिडिओज झालेले आहेत अध्ययनशास्त्र, बालमानसशास्त्रावरती, त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर प्रश्नाकडे येऊया. धारणेबाबत खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही? तर यामध्ये आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर धारणा जी आहे ही बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते हे योग्य असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा धारणा. हे जे पॉइंट्स आहेत ना मित्रांनो, पॉइंट्स देण्याचं कारण एकमेव आहे की यामध्ये आपल्याला या पॉइंट्सवर सुद्धा 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात. यामध्ये पहा धारणेचे काही गोष्टी आहेत. धारणा आपण दाखवू शकत नाहीत. व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असतात. धारणेचा प्रत्यक्ष पुरावा व्यक्तीच्या वर्तनावरून मिळतो. धारणा चांगली ठेवण्यासाठी पठणानंतर विश्रांतीची गरज असते. विस्मरण धारणेवर परिणाम करणारा घटक आहे. धारणाशक्ती निसर्गदत्त बाब आहे. या ठिकाणी मित्रांनो हे जे आहेत धारणेचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे आपण जशाच तसे नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा PDF सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 18 आहे. अध्ययनार्थांच्या कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? या ठिकाणी परत एक वेळा शिक्षक जे आहेत यांच्यावरती असलेले काही उपक्रम आहेत. अध्ययनार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणू शकतो आपण, कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवले पाहिजेत? यामध्ये आपल्याला 4 उपक्रम दिलेले आहेत आणि हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व. अ म्हणजे काय आहे? तर दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावेत. ब म्हणजे आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न करावा. क आहे वाद्यवादन करून घ्यावे आणि ड आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. हे जे महत्त्वाचे उपक्रम आहेत 4ही उपक्रम हे विद्यार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. मस्तक ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचं प्रमाण वाढल्यास डॅश. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न विचारलाय. मस्तक ग्रंथीमधून स्त्रवणारा जो स्त्राव आहे तर त्याचं प्रमाण वाढल्याच्या नंतर काय होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शरीराची अवास्तव वाढ होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 2 घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचं कारण ठरवलं जातं. तर खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे हे होतं? या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलंय की ही विचार प्रक्रिया कोणती आहे किंवा त्या विचार प्रक्रियेतील अडथळा कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर परत एक वेळा पहा, 2 घटना जर बॅक टू बॅक घडल्या म्हणजे एका पाठोमाग घडल्या तर त्याचं कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं आहे, जर परीक्षेला जाताना मांजर आडवी गेली आणि विद्यार्थी जर तो परीक्षेमध्ये नापास झाला तर ते नापास होण्याचं कारण त्या मांजरीला ठरवलं जातं. ही जी विचार प्रक्रिया आहे ही कोणत्या अडथळ्यामुळे होते?
तर ही आहे ऑप्शन क्रमांक 2. तर काकतालीय न्यायामुळे होत असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत पहा. इच्छानुगामी विचार यामध्ये आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. दुसरे आहे निरीक्षणातील दोष. तर एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीने निरीक्षण करणं हा निरीक्षणातील दोष असतो. दूषित पूर्वग्रह म्हणजे काय, तर एखाद्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना अगोदरची चुकीची गोष्ट घडलेली आहे आणि त्या गोष्टीचा नवीन निरीक्षण करत असताना विचार करणे हे जे आहे हे दूषित पूर्वग्रहाचं कारण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर मित्रांनो, हे होते खूप महत्त्वाचे असणारे 20 बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड केलेली आहे. आत्तापर्यंत आपले जेवढे काही महत्त्वाचे 20 व्हिडिओ झालेले आहेत, या प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रत्येक PDF उपलब्ध असणार आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.